मी मुंबई हायकोर्ट आणि पुण्यामध्ये लॉची प्रॅक्टिस करतो आणि आजचा विषय जो आहे तो एक वेदनादायक गँगरेपचा विषय आहे, ज्यामध्ये जे माझे क्लायंट आहेत आणि त्यांच्या मुलीवर मुंबईमध्ये 8 डिसेंबर रोजी 2024 रोजी गँगरेप झाला. तर त्यांचे जे त्यामधला जो एक तिचा मित्र होता कॉलेजचा बऱ्याच वर्षापासून, तर त्याच्याबरोबर म्हणून ती त्याला भेटायला गेली आणि त्यांनी कसं तिला तिथं काय हे करून शब्दांमध्ये ट्रॅप करून तिला घरी बोलवलं. तर घरी तिथं त्याच्या आणखी 2 मित्र, म्हणजे एक मित्र त्याचा बारमध्येच होता सोबत आणि एक मित्र तो त्याच्या घरी होता. मग ह्या तिघांनी मिळून तिला काय गुंगीचं औषध डिस्प्रिन म्हणून की हे डिस्प्रिन आहे आणि तुझं डोकं दुखायचं थांबेल असं म्हणून ते तिला दिलं. तिने विश्वास ठेवून, मित्र होता 10 वर्षाचा म्हणून तिने ते पिलं ते की आपल्याला डोकं दुखतंय म्हणून. आणि तिला जे गुंगी आली त्याचा फायदा घेऊन मग नंतर ह्या तिघांनी तिच्यावर पाळीपाळीने अत्याचार केला. तर तिला ज्या दिवशी तिचं मेडिकल, त्या दुसऱ्या दिवशी ती FIR द्यायला फॅमिलीसोबत ओशिवारा पोलीस स्टेशनला पहिले गेले. ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये त्या फॅमिलीला सांगितलं की आमची हद्द येत नाही तर तुम्ही DN नगरला जावं. तर DN नगरला ही फॅमिली गेली. तर DN नगरमध्ये ह्यांना सांगितलं की हा विषय आमच्या हद्दीतला नाही, तुम्ही आंबोली पोलीस स्टेशनला जा. तर मग हे तिघं आंबोली पोलीस स्टेशनला ते फॅमिली सोबत गेले. मग तिथून तेही घेत नव्हते गुन्हा. मग तिथून एक ऑफिसर येऊन मग ते DN नगरमध्ये त्यांना सांगावं लागलं की हा तुमचा विषय आहे, तुम्ही तो रजिस्टर करा, हा गंभीर विषय. मग त्या पोलिसांनी शेवटी ती दखल घेतली. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की एवढा सिरियस गंभीर गुन्हा ज्याला रेपचा गुन्हा, ते सांगायला जेव्हा नागरिक पोलीस स्टेशनमध्ये जात आहे तेव्हा पोलिसांनी तो त्वरित घेतला पाहिजे. जरी त्यांच्या हद्दीतला असू का नसू, त्यांनी ती 0 FIR नोंदवून, त्या कायद्यामध्ये तशी तरतूद आहे, 0 FIR नोंदवून ती कन्सर्न पोलीस स्टेशनला ते फॉरवर्ड करू शकतात. परंतु तसं न करता मुंबईसारख्या फायनान्शियल कॅपिटल शहरामध्ये जर असं होत असेल तर म्हणजे म्हणजे शब्दच नाही आहे पुढं काय मला बोलायला याच्यावर. तर तरी सुद्धा म्हणजे ह्या फॅमिलीला असं वाटलं की आपण ह्याचं जास्त बबाल नको करायला, प्रेस समोर नको यायला, म्हणून ते गप आपलं पोलीसची फॉलोअप ठेवत होते. परंतु पोलिसांनी जे ह्याचा पाठपुरावा आहे तो पण व्यवस्थित केलेला दिसून येत नाहीये. कारण की ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी जे ते रेपिस्ट होते त्यांनी यांच्या मुलीचा फोटो मोबाईलवर त्यांच्या काढलेला आणि तो पोलिसांनीच त्यांना सांगितलं की तुमच्या मुलीचा न्यूड फोटो त्यांनी मोबाईलवर घटनेनंतर काढलेला आहे, तिला ब्लॅकमेल करायच्या हिशोबाने. परंतु हे जे आहे हे चार्जशीटमध्ये पोलिसांनी लिहिलेलं नाहीये. त्याचं कारण पोलीस असं सांगतात आम्ही ते मोबाईल फॉरेन्सिकला पाठवलाय, तिथनं तो रिपोर्ट येईल, मग आम्ही त्या चार्जशीटमध्ये टाकू. आता ते सप्लिमेंटरी चार्जशीटचा तो विषय झाला. परंतु आता हे जे काय दुर्लक्ष पोलिसांनी किंवा जे काय म्हणणं त्यांचं व्यवस्थित चार्जशीटमध्ये मांडलं नसेल, त्यामुळं त्यातला जो एक आरोपी आहे आकाश सिंधू बिंदू, त्याला 24 फेब्रुवारी 2025ला म्हणजे अगदी गँगरेपच्या 2 महिन्याच्या कालावधीच्या आत कोर्टाने बेल दिलेला आहे. आता बेल पण ह्यासाठी दिलाय की त्याला लग्न करायचंय म्हणून त्याला बेल दिलाय. म्हणजे ऑलरेडी त्यांनी एका मुलीचं वाटोळं केलेलं आहे आणि आता आम्ही त्याला पुढचं दुसऱ्या मुलीचं वाटोळं करण्यासाठी परवानगी देत आहोत. का तर त्या पोलिसांनी कोर्टापुढं हा विषय व्यवस्थित मांडला नसेल. कारण ज्युडिशरीवर आमचा पूर्ण विश्वास आहे, ज्युडिशरी व्यवस्थित काम करत आहे. परंतु ज्युडिशरीच्या समोर जर तुम्ही योग्य ते पुरावे मांडले नाही तर एखादा आरोपी जसा हा सुटला तसा तो जामिनावर सुटू शकतो, पुढे जाऊन अजून लेकींवर अत्याचार करू शकतो. तर ह्याला जो बेल झालाय हा झालाय 24 फेब्रुवारीला. आज तारीख आहे 3 मे. त्या दरम्यान ह्या फॅमिलीनी पोलिसांशी बाय ईमेल, बाय रिटर्न आणि हे राहायला पुण्याला आहे पण पुण्यावरनं हे मुंबईला येऊन
प्रत्यक्ष देखील पोलिसांना विनवण्या केल्यात, रिक्वेस्ट केली की सर तुम्ही ते बेल कॅन्सलेशनसाठी फाईल करा, त्याच्यामुळं माझ्या मुलीला धोका आहे तिच्या जीवाला. तर ते पोलिस फक्त एवढं म्हणतात आज करू उद्या करू. आता त्याला बेल भेटूनही 1.5 महिना संपत आला. पोलिसांकडे पूर्ण यंत्रणा आहे, ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर अख्खी स्टेटची मशिनरी आहे. पण त्याचा वापर कधी होईल जेव्हा ते पोलिस ती रिक्विजिशन पाठवतील पीपीला की आम्हाला बेल कॅन्सलेशनसाठी अर्ज करायचा आहे, हे आमच्याकडे पुरावे येतील. पण तसं न केल्यामुळं आज एक आरोपी बाहेर आहे. ह्याच्यामधला जो टोटल 3 आरोपीपैकी एक जो आरोपी आहे मोहसिन आलियार खान, तो ज्या दिवसापासून गुन्हा घडलाय तो आजपर्यंत तो आरोपी पोलिसांना सापडलेला नाही. तो अजूनही ॲब्स्कॉन्डिंग आहे. आणि त्याच्याबद्दल पोलिसांना ह्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही आतापर्यंत काय स्टेप उचलले ते आम्हाला कळवा, ते देखील कळवत नाही. म्हणजे तो राहिला त्याचं मूळ गाव जळगाव, भुसावळ, जळगावच्या जवळ भुसावळ म्हणून आहे, तिकडं आहे. तिथं अजून आपली पोलिसांची टीम सुद्धा गेलेली नाही चौकशी करायला. म्हणजे हे एकदम हास्यास्पद आहे की गँगरेप सारख्या इन्सिडेंटमध्ये आरोपीचं घर माहिती आहे तरी आपली पोलिसचा एक कॉन्स्टेबल किंवा कोण तिथं प्रत्यक्ष व्हिजिट देऊन आलेला नाही आणि पुढं काय केलंय ते माहीत नाही. त्यामुळं हा जो सगळा इन्सिडेंट हा नुसता ह्यांच्याबरोबर होत आहे असं नाहीये. मी वैयक्तिक एक RTI केलेला मुंबई पोलिसांना. त्यांनी 19 फेब्रुवारी 2025ला मला त्याचं उत्तर दिले. ते 4 वर्षाचा RTI आहे, पण मी 2च वर्षाचं तुम्हाला वाचून दाखवतो, बाकीचं मी तुम्हाला दिलेली आहे माहिती. 2023 मध्ये मुंबईमध्ये 977 टोटल रेप केस रजिस्टर आहेत. त्याच्यामध्ये जे अरेस्टेड अक्युज्ड आहेत ते फक्त 603 आहेत. म्हणजे 977 मायनस 603 अंदाजे 250च्या वर आरोपी फरार आहेत. अजून पोलिसांना सापडलेले नाही 2023चे. आणि हे जो आकडा मी तुम्हाला वाचून दाखवतोय 977, ह्यामध्ये फक्त नुसते सिंगल इंडिव्हिज्युअल रेप नाही आहेत, ह्यामध्ये बरेचसे गँगरेप आहेत. जर ते आपण कन्सिडर केलं तर आरोपीची संख्या 250 वरनं 400च्या वरच आहे. जे ॲब्स्कॉन्डिंग आरोपी आहेत ते 2024 मध्ये देखील 1050 गुन्हे दाखल रेपचे आणि 1038 आरोपी त्यांनी पकडलेले. जर ह्यामध्ये गँगरेपचे ऍड केले तर ही पण 101 संख्या वाढेल. म्हणजे असं 2 वर्षात जर तुम्ही बघितलं तर टोटल 2109 रेप केस झालेले. त्यामधले जर आपण पर रेप एकच आरोपी पकडला तर 406 आरोपी अद्याप पोलिसांना भेटलेले नाही. मग हे आरोपी आहेत कुठं? म्हणजे आपले पोलिस एवढे कार्यक्षम आहे की समजा स्वारगेट, पुण्यामध्ये स्वारगेटची जी रेप केस झाली त्याला 16 टीम बनवून तुम्ही पाठवता का? तर मीडियाने ते हायलाइट केली म्हणून आपली खुर्ची वाचवायला, आपले यंत्रणाची लाज वाचवायला तर तुम्ही ते काम करताय. पण सगळ्या आरोपींना साहेब प्रेस कॉन्फरन्स घेणं जमत नाही. ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायला या रूमचं भाडं भरावं लागतं, पुण्यावरनं मुंबईला यावं लागतं. हे जे पैसे आहेत हे फक्त काही फॅमिली आहेत ज्यांच्याकडे हे पैसे आहेत. सर्वात जास्त रेपचे 40 ते 60% आरोपी जे असतात हे मायनर असतात आणि हे एक फायनान्शियली बॅकवर्ड कुटुंबातले असतात. ते त्या लोकांना एवढं पण माहिती नसतं की त्यांचं वकील कसा करावा, पुढं आमचा हक्क काय, प्रेस म्हणून काय असतं, प्रेस रिपोर्टर काय असतात, काही माहिती नसतं. ह्या लोकांच्या न्यायासाठी सरकार डोळे कधी उघडणार हा आमचा ह्या प्रेस कॉन्फरन्सद्वारे आमचा मुख्य प्रश्न. आणि हे जे आमचे क्लायंट आहे त्यांची जी मुलगी आहे त्यांना आणि व इतर जेवढे महाराष्ट्राच्या आपल्या लेकी आहेत, जे लाडक्या बहिणी आहेत महाराष्ट्राच्या, त्यांना न्याय देणं. प्रत्येकाच्या मागे तुम्ही 16 टीम पाठवा ना. एक जी 16 लोकांची टीम पाठवत आहे त्याच्यामध्ये सर्व तुम्ही आरोपींच्या घराचा तपास करा. न्याय हा सगळ्यांसाठी इक्वल पाहिजे, सगळ्यांसाठी तेवढाच महत्वाचा पाहिजे. आणि एस्पेशली हे जे रेप सारखे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये ह्यांनी जातीने मंत्री महोदयांनी, आपले DGP साहेब असतील, होम मिनिस्टर साहेब असतील, यांनी जातीने लक्ष
घालणं हे आमचं रिक्वेस्ट आहे त्यांना प्रामाणिकपणे, नाहीतर हे गुन्हे वाढत जातील आणि पोलीस यंत्रणा जर बेल कॅन्सलेशन वगैरे पुढचे जे उपाय आहेत त्याचे ते करणार नाही तर फायदाच नाही. मग तपास तरी का करताय? डायरेक्ट तुम्ही विषय सोडून द्या ना. मग ते आरोपी बघून घेतील, आपापल्या घरी बसतील, ते कशाला येतील कंप्लेंट करायला? कंप्लेंट का करतात ते लोक? कारण पोलीस यंत्रणा ही जी आहे, म्हणजे पोलीस, तुमचा पब्लिक प्रॉसिक्युटर, ज्युडिशरी, ही सगळी यंत्रणा गव्हर्नमेंट त्या यंत्रणेचा वापर करून आरोपींना शिक्षा देणं हा उद्देश असतो एका FIR मागे. जर तो उद्देश फुलफिल होत नाहीये तर FIRच्या ऐवजी NC घ्या रेप मध्ये पण. तुमचं असं मत आहे DN नगर पोलिसांनी तपासात त्रुटी ठेवल्या, त्यामुळे त्या 100% आरोपींना जामीन झालाय. येस, असं मत आहे. नाही, एक आरोपी तर फरार आहे, अद्याप पकडलाच नाही. कारवाई आता सिनियर ऑफिसर ते बघतील. आमचा उद्देश ह्या कॉन्फरन्स थ्रू असं कुणाला कायद्याच्या ह्याच्यात आणण्याचा नाहीये चौकटीत, परंतु जे विक्टिम आहेत त्यांना न्याय मिळावा हा आमचा उद्देश आहे. तर जी योग्य ती कारवाई ती शासनाने, पोलिसांनी ती करावी. पण पोलिसांवर कारवाई करण्यापेक्षा पोलिसांच्या पण ज्या अडचणी असतील, समजा त्यांच्याकडे गाडी घोडा नसेल तिथं जायला, मॅन पॉवर कमी असतील, अशा पोलिसांच्याही अडचणी असू शकतात. त्यामुळं होम डिपार्टमेंटनी वैयक्तिक गँगरेप मध्ये हे जे किरकोळ आहेत सर विषय, 1000 गुन्हे, 1000 गुन्हे म्हणजे सरकारी यंत्रणेसाठी खूप कमी आहेत. ते लोक सॉर्ट आउट करू शकतात जर त्यांनी इंटरेस्टली ते पाहिले तर. त्यांनी तिथं लक्ष घालणं, म्हणजे ऑफिसरला ब्लेम करण्यापेक्षा तुम्ही त्यांना रिसोर्सेस प्रोव्हाइड करा आणि त्यांना एफिशियंटली काम करायची सुविधा द्या. एक नंबरचं जे आरोपी ते खूप राहतो कोण? एक नंबरचा आरोपी जे आकाश सिंधू तो दिल्लीचा आहे. 2 नंबर. 1 नंबरचा जो आरोपी आहे मुस्तफा रंगूनवाला, तो अजून जेलमध्ये आहे, मॅजिस्ट्रेट कस्टडीला आहे. एक आरोपी ॲब्स्कॉन्डिंग आहे मोहसिन खान, तो अद्याप सापडलाच नाही, हो, भुसावळचा. एक आरोपी आहे आकाश बिंदू, तो नॉर्थ इंडियन आहे, दिल्ली नोएडा त्या भागातला आहे. तो त्याचा आता 24 फेब्रुवारीला लग्न करायचं म्हणून जामीन मंजूर. 3 आरोपी आहेत. एकूण 3 त्यापैकी एक अजूनही घटना घडली कुठल्या एरियात? ही घटना घडली अंधेरीमध्येच, DN नगर पोलीस स्टेशनच्या आत. आता पोलिसांची तरी घटना ठिकाण असताना या ठिकाणी रात्री 11, अंदाजे 11 ते 9 डिसेंबरच्या पहाटेच्या दरम्यान. मुंबईला कसे आले? हा, तर ह्यांना जॉब लागला मुंबईमध्ये, ज्या विक्टिम आहेत त्यांना एक चांगला जॉब लागला, मग ते इथं शिफ्ट झाल्या. आणि हा जो आरोपी होता हा त्यांच्याबरोबर जे फिल्म इंडस्ट्रीचा एक नामांकित कॉलेज आहे, मी नाव नाही सांगत, ते तिथंच आहे आपलं गोरेगावमध्ये, खूप नामांकित कॉलेज आहे ते. तिथं हे लोक सगळे 3 जण शिकत होते. म्हणजे आरोपी नंबर 1 आणि विक्टिम हे जे कॉलेज फ्रेंड म्हणून गेले 10 वर्षापासून ते एकमेकांना ओळखतात. हा, आणि ही जी बाकीचे दोघं आहेत ही ह्यांना ओळखत नाही. हे त्या दिवशी पहिल्यांदा ह्यांना त्यांनी इंट्रोड्यूस करून. ही जी घटना घडली ही मुस्तफाच्या घरात घडली नाही, ही आकाश बिंदू आणि मोहसिन खान यांच्या घरात. आकाश बिंदूचं जे आहे ना ते ऍक्च्युली दुसऱ्याचं होतं, म्हणजे रेंटेड. ते आकाश बिंदू आणि मोहसिन तिथं राहायचे, ते त्यांनी रेंटवर घेतले. DN नगर साई कृष्णा अपार्टमेंट, DN नगर 704 साई कृष्णा, DN नगर मध्येच रोड. मोहसिन खान आणि आकाश बिंदूची ओळख कशी आहे? मुस्तफा रंगूनवाल्याचे ते दोघं मित्र आहेत. मित्र आहेत का कोण आहे अजून माहित नाही. हा, म्हणजे आम्हाला हे दोघं कोण आहेत ते माहित नाही, पण त्याच्या मुस्तफा रंगूनवाला थ्रू त्यांची त्या दिवशी त्यांची ओळख झाली. ओळख पण नाही झाली म्हणता येणार, त्यांनी त्यांच्या फ्लॅटवर घेऊन गेला तिला. आणि मोहसिन खान तिथे नव्हता. मुस्तफा घेऊन गेला. हा, मुस्तफा घेऊन गेला की माझ्या मित्राचं घर आहे, आपण इकडे जाऊ, फ्रेश होऊ आणि तिथून मी तुम्हाला घरी सोडतो, असं काहीतरी म्हणून तो घेऊन गेला. कॅब
त्याची टोपी राहिली असं म्हणत होता तो तिथं, माझी टोपी घेऊ आणि निघू. ती करत होती जॉब इथे पहिले, मग परत पुण्याला जॉब केला, मग परत इथं शिफ्ट झाली दुसऱ्या जॉबसाठी. मुस्तफा शब्बीर रंगूनवाला. शब्बीर रंगूनवाला. 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 जॉब कशामध्ये? प्रोड्युसर आहे ती गेमिंग कंपनी. IT IT गेम AI जे असतात. AI गेम्स वगैरे बनवतात. तुम्ही काय या सर्व फडणवीसला किंवा पाठपुरावा आहे? हो सर, आम्ही पहिल्यापासून फडणवीस साहेबांना, होम मिनिस्टर साहेबांना सगळ्यांना ईमेल पाठवलाय. जेव्हा घटना घडली त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी ईमेल पाठवलेला आहे. ते ईमेल फक्त ते फॉरवर्ड करतात होम डिपार्टमेंटला. तिथून पुढं काय ते इन्स्ट्रक्शन जातात की नाही माहिती नाही. मग आता परत रिमाइंडर मेल सुद्धा पाठवला ही बेल जेव्हा झाली तेव्हा. त्याचं पण तसंच, ते काही स्ट्रॉंगली रिवर्ट नाही. मग आम्ही फोन सुद्धा केले, त्यांनी फोन केले होम डिपार्टमेंटला. तिथं पण असंच सुट्टीवर आहे, उद्या करा परवा करा, म्हणजे हेच सगळं चालू. तुमचं असं मत आहे की आरोपीला बेल रद्द करावा? 100% साहेब, कारण की आरोपी आता हा जो गुन्हा जर तुम्ही बघितला, हा मोठा गुन्हा आहे. ह्याच्यामध्ये 20 वर्षाची शिक्षा असते युजली गँगरेपमध्ये. आता जर आरोपीला 20 वर्षाची शिक्षा आहे, बट ऑब्विसली तो टॅम्परिंग ऑफ विटनेस किंवा विक्टमला मारणं असं काहीतरी करणारच. 20 वर्ष कुणाला वाटेल आपण जेलमध्ये बसावं? तो पण मनुष्य आहे, तो पण असं काहीतरी करणार. तर कमीत कमी शासनाने एवढं तरी काळजी घ्यावी की एवढ्या गंभीर गुन्ह्यामधले जे आरोपी आहेत, कमीत कमी कुलिंग पिरियडसाठी त्यांना वर्षभर तरी डांबून ठेवा, म्हणजे ते बाहेर येऊन असं काय करणार नाही. किंवा जर तुम्हाला जामीन द्यायचा तर तुम्ही विक्टमला एक सिक्युरिटी द्या पोलिसांची. आता एक आरोपी जेलमध्ये आहे, हो, एखादा जामीन रद्द केलाय, एक आहे तो तर फरार आहे. फरार. तो त्या दिवशीपासूनच फरार आहे आणि त्यांना आणि 2 महिने झाले हे सर्वे जर हे म्हणतात आहे की ते आता त्यांच्या वकिलांनी अँटिसिपेटरी दाखल केलेला दिंडोशी कोर्टात, तो रिजेक्ट झाला. आता तो आरोपी फरार आहे, वकील येतोय समोर, पत्ता जो आरोपी दाखवतोय बेल ऍप्लिकेशन मध्ये, तो पत्ता जिथं घटना घडली त्या घराचा दाखवतोय की माझा पत्ता आहे. कोर्टाने त्याचा जामीन रिजेक्ट केला, परंतु पोलिसांना तो सापडत कसा नाही? जर तो सराईत गुन्हेगार नाहीये तर पोलिस एवढे कमजोर आहेत का की एका साधारण आरोपीला पकडू नाही शकत? म्हणजे काय की तो सराईत गुन्हेगार आहे, मग तो ऑल द मोर त्याच्या मागे फक्त मिलिटरी लावली पाहिजे. म्हणजे माझा दृष्टिकोन तसा आहे, पोलिसांना जर सापडत नाही तर तो सराईतच असेल किंवा त्याचे संबंध असतील सराईतांशी, म्हणजे ही चेन आहे. मग ह्याचा बेल कॅन्सलच केला पाहिजे. आणि पोलिस बेल कॅन्सल करत का नाहीये? म्हणजे प्रत्येक केसमध्ये इंडिव्हिज्युअली पब्लिक जाऊन फॉलोअप नाही घेऊ शकत पोलिसांबरोबर. पोलिसांनी हे स्वतः ऍप्लिकेशन ऑफ माइंड करून केलं पाहिजे. काय सर? हो, नाही, we lawyers we argued our part. Now the opposite lawyer's contention was that there are no fresh injury on private part. म्हणजे मुलीच्या गुप्त अंगावर फ्रेश इंजरी नाहीये असं त्यांचं आर्ग्युमेंट त्या वकिलांचं. परंतु जर मेडिकल झाले, सर्व झाले, ते रिपोर्ट अवेटेड आहे. रिपोर्ट आता येतील. मेडिकलचे काही रिपोर्ट आलेले आहेत, तर त्या मेडिकल रिपोर्टमध्ये आत्ता जे रिपोर्ट समोर आहेत त्याच्यामध्ये ज्या त्या महिला आहेत त्यांना डोक्याला मार आहे, गळ्यावर त्यांच्या मार आहे, ते सगळे जखमा त्याचं नोंद आहे मेडिकल रिपोर्टमध्ये. आता मेडिकल रिपोर्ट फक्त एवढं म्हणतात प्रायव्हेट पार्टवर फ्रेश काय इजा नाही. आता ह्या FIR मध्ये पहिली गोष्ट त्यांनी क्लिअरली सांगितलं की मला त्यांनी गुंगीचं औषध देऊन माझ्यावर हात बांधून 3 जणांनी माझ्यावर गँगरेप केला. आता जर 3 जण गँगरेप करत असतील तर जखमांचा विषय कुठे का? पहिले काय जखम देऊन मग गँगरेप करतात? एक महिला आहे, 2 पुरुषांनी पकडलं आणि गँगरेप केला. जखम कसं काय पॉसिबल आहे? जखम झालीच पाहिजे. डोक्याला मार लागलेला आहे,
मानेला मार लागलाय, ते सगळं मेडिकलमध्ये आले, त्याचे फोटो तिथं पुढं आहे. म्हणजे हे, आणि सर कसं असतं कोर्टामध्ये जेव्हा आम्ही बाजू मांडतो तेव्हा ॲज अ विक्टमचा वकील आम्हाला लिमिटेड रोल असतो तिथे. जो पीपी असतो, सरकारी जो पब्लिक प्रॉसिक्युटर असतो, मुख्य रोल त्याचा असतो तिथे. तो ती केस कशी उचलून धरतो, तिथं आयोग काय तिथं कोर्टाला सांगतो, ह्या दोघांची भूमिका ही मेन भूमिका असते. आम्हाला फक्त सपोर्ट करायला अलाउड असतं. आपलं नाव काय म्हणलं? माझं नाव ॲडव्होकेट जतीन आडाव. नाही, चहामध्ये नाही. तिथं ते लोक ड्रिंक्स घेत होते, त्याच्यामध्ये डिस्प्रिन म्हणून ते मी सांगितलं नाही, ते गेले होते बाहेर प्यायला इन द रेस्टॉरंट. नाही, रेस्टॉरंटमध्ये खूप दिवसांनी भेटले होते, तर ते वेळ एक पेग त्यांनी घेतला. मग माझी मुली म्हटली की मला घरी जायचं, मी आत्ताच आले, ती पुण्यावरनं गेली होती त्याच दिवशी. तर तो म्हटला 10 मिनिटं मी माझं टोपी घेतो आणि मग आपण निघू. माझी टोपी ह्यांच्या घरात, आणि त्या माणसाला ती ओळखत नव्हती. तर ती गेली, ती म्हणली माझं डोकं दुखतं, मला घरी सोड. म्हटलं पाणी पी, डिस्प्रिन आहे, तू पाणी पी, मी तुला घरी सोडतो. आता तो मुलगा आमच्या घरी येऊन जेवायचा कॉलेजच्या टायमाला. तर आता वाटलंच नाही तिला की असं काय होणार आहे. तर तसं करून तिने फ्रेंड सर्कलच केलं. हो, म्हणजे पण ते दोघं दुसरे फ्रेंड्स नव्हते तिचे, फक्त हाच जो मुख्य आरोपी आहे ना, तो ह्यांच्या घरी पण यायचा जायचा, लहानपणचा मित्र आहे कॉलेजचा. आकाशच्या घरी ना. मुख्य मागणी काय आहे? आमची मुख्य मागणी ही आहे की पोलिसांनी जे कायद्याप्रमाणे जी प्रोसिजर आहे ती व्यवस्थित फॉलो करून, की जसा पोलीस जे आहे, समजा आपण एक वडील वर्ग समजू पोलिसांना, किंवा आपले जे होम मिनिस्टर आहेत फडणवीस साहेब आहेत, त्यांना आपण महाराष्ट्राचा वडील वर्ग असा आपण मानतो. जनता जी आहे, जे कोण CM असतील, असा हा पॉलिटिकल विषय नाही आहे, पण हुएव्हर इज द चीफ मिनिस्टर किंवा इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, ते वडील वर्ग झाले. तर जसा आपल्या मुलीवर अत्याचार झाल्यावर त्यांनी कसं फॉलो केलं असतं, की जर एका वकिलाला आपण काय करतो, एका वकिलाला जर आपली केस हाताळता नीट येत नाही, आपण तिथं सिनियर वकील अपॉइंट करतो, आपण चांगला अजून वकील अपॉइंट करतो, किंवा त्या पर्टिक्युलर विषयामधला एक्सपर्ट अपॉइंट करतो. तसं पोलिसांना तर भरपूर वकील आहेत, त्यांनी जिथं त्या पीपीला हँडल होत नव्हती किंवा त्याचा बेल मंजूर झाला, पोलिसांनी इमिजिएटली कॅन्सलेशनसाठी अर्ज तिथं नोंदवला पाहिजे. महिनाभर थांबून 2 महिने झाले, त्याचं ते लिबर्टी पण संपून जाते ना परत अप्लाय करायची. म्हणजे प्रत्येक केसला जर पोलिस असे करतात, मग ते रिझल्ट कधीच नाही, सगळे आरोपी सुटतील. जामिनाचं नावाचं मागेल, जामिनाचं नावात मुलीला संरक्षण मिळावं. येस. आणि पोलिसांनी योग्य तपास करावा. हो, योग्य कायद्याप्रमाणे योग्य तो तपास करावा. 2 कायद्याप्रमाणे केलं तर कुठे आलं? 2 आरोपी फरार आहेत. आता त्यांनी नाही, एकाला बेल भेटलेला आहे, एक फरार आहे. 2 आहेत. एक आतमध्ये एकाला बेल भेटला. बेलसाठी काय कारण? लग्न, त्याचं लग्न आहे करून नाही आले ना. दिंडोशी. एवढं 376 म्हणजे पूर्वीचं 376 वेळचं 376D. आता पूर्वी होतं 376, आता काय बदलणार नाही. आता ते एवढं नाही म्हणत होतं, न्यायालय कसं काय देणार जामिनला? आमचाही तोच प्रश्न आहे की कुठेतरी प्रॉसिक्युशनची बाजू कमी पडल्याशिवाय बेल भेटूच शकत नाही. तिथं काहीतरी, आता बघा सर, सगळं ओपनली आपल्याला सांगता येत नाही किंवा आपल्याला दिसतही नाही. पडद्यामागचं तिथं काय घडामोडी एक्झॅक्टली, म्हणजे तपासामध्ये त्रुटी आहे म्हणून तो जामीन होतो ना. हो, आता जसं पोलिसांनी तिथं हा जो महत्वाचा विषय आहे, जे मोबाईलमध्ये गुन्हा घडल्यानंतर आरोपींनी फोटो काढलाय, ते चार्जशीटमध्ये नाही. ते जर कोर्टापुढे असतं तर त्या जज साहेबांनी कदाचित तो रिजेक्ट केला असता अर्ज, कारण त्यात दिसून येतं की ह्यांचं इंटेन्शन आहे ब्लॅकमेल करायचं फर्दर. ते तसल्या मेन गोष्टी मांडल्या नाही पोलिसांनी. फोटो काढले आणि CCTV फुटेजमध्ये 3 दिसत आहेत, म्हणजे बिल्डिंगमध्ये आलेले गेलेले, ते दुसरे 2 पण दिसत आहेत. तर आता त्याचं बेल ॲप्लिकेशन टाकलं होतं, आता 2री तारीख दिली.
आता शेवटी ह्यांना प्रायव्हेटली बॉम्बे हायकोर्टात बेल कॅन्सलेशनसाठी प्रायव्हेटली दाखल करावं लागतं. एकतर सर म्हणजे प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो, जे ते विक्टम आहे त्यांना नोकरी लागलेली अंदाजे ₹1,00,000-1,25,000 पेमेंट, बरोबर. ती घटना घडली नोकरी लागण्याच्या काही दिवसाच्या आतच की 5-10 दिवसाच्या आतच ही घटना घडली. तेव्हापासून ते आतापर्यंत ते कामाला गेले नाही, ते सॅबॅटिकल लीव्हवर आहे. त्यामुळे त्यांना पगार नाहीये, त्यांचा पगार बंद आहे. आता पगार बंद आहे, त्यांना वकिलांचा खर्च करावा लागतोय, पुण्यावरनं इथं येण्या जाण्याचा खर्च करावा लागतोय. पण ह्याच्यामध्ये स्टेटची मदत कुठे आहे त्यांना? जर आता वेगळी बाजू, ₹1,00,000 जर तुमचा पगार आहे तर कमीत कमी 1 महिन्याची सॅलरी आपली इन्कम टॅक्स मध्ये आपण भरतो. जे पण प्रोफेशनल आहेत त्यांना हे माहिती आहे, कमीत कमी 30-40, 20%, 30% आपली सॅलरी मधनं आपण भरतो. हे आपण का देतो? की स्टेटने आपल्याला संरक्षण देतं, आपल्याला राहायला घर देतं, हे सगळे सुविधा देतं, म्हणून आपण गव्हर्नमेंटला ते टॅक्स भरत असतो. जर आपण टॅक्स भरूनही टॅक्स पेअरला जर एवढ्या मोठ्या इन्सिडेंट मध्ये मदत भेटत नाही तर म्हणजे काय, म्हणजे काम कशासाठी लोक करतात? मग सगळे विदाऊट काम असेच राहतील ना, असेच फिरतील. तुम्ही सगळ्यांना लाडके भाऊ लाडके बहीण बनवा आणि पैसे द्या, घरी बसतो आम्ही, म्हणजे असे गुन्हेच होणार नाही, आम्ही बाहेरच निघणार नाही. किती दिवसानंतर कंप्लेंट द्यायला? Immediate. लगेच. Next day. नेक्स्ट डे ना? Next day मध्ये त्याच दिवशी ऐका, ही घटना घडली, ही 9 डिसेंबर घटना सकाळी आम्ही गेलो. ही घटना घडली 8 डिसेंबर रात्री 11 ते 9 डिसेंबर पहाटे 3:30च्या वेळी, आणि 9 डिसेंबरलाच हे गेले, म्हणजे सेम डे गेले. हे पुण्यावरनं तिने फोन केला, हे पुण्यावरनं दोन्ही पेरेंट्स पुण्यावरनं इथं आले आणि त्यांच्यासोबत हे गेले. सर एक महत्वाचा विषय याच्यामध्ये असा आहे, एक महत्वाचा विषय याच्यामध्ये, जर आपण अक्युजच्या लॉयरने जसं बोललं की प्रायव्हेट पार्टवर इंजरी नव्हती, ठीक आहे, त्यामुळं बेल ह्यांना देण्यात यावा म्हणून. परंतु रिसेंटली एक इन्सिडेंट झाला आहे साऊथ इंडियामध्ये, ज्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियानी जस्टिस B.R. गवई साहेब आणि जस्टिस मसी साहेब यांनी ऑब्झर्वेशन दिलेलं आहे की टोटली अलाहाबाद हायकोर्टाचं रुलिंग होतं, ग्रॅबिंग ऑफ ब्रेस्ट अँड लुजनिंग ऑफ पैजामा स्ट्रिंग डिड नॉट अमाउंट अटेम्प्ट टू रेप, असा अलाहाबाद हायकोर्टाचं रिसेंट रुलिंगवर सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे की दिस इज टोटली इनसेन्सिटिव्ह. आता जर अशा ह्याच्यावर टोटली इनसेन्सिटिव्ह माननीय उच्च न्यायालयाचं ऑब्झर्वेशन आहे, तर आता हा जो प्रकार आहे की नो फ्रेश इंजरी ऑन प्रायव्हेट पार्ट, ह्याचं ऑब्झर्वेशन म्हणजे किती गांभीर्याने घेतलं पाहिजे. हे हा जो महत्वाचा मुद्दा आहे की तिला ड्रग केल्यानंतर रेप केलेला आहे आणि प्रायव्हेट पार्टवर इंजरी नाही, तर हे कुठेच याचा तालमेल नाहीये. म्हणजे इट्स नॉट नेसेसरी टू हॅव इंजरी ऑन प्रायव्हेट पार्ट. तर रेप मध्ये कन्सेंट इम्पॉर्टंट असतो, कन्सेंट दिला की नाही दिला. की ही ती एकच पीडित आहे, ही जो आपण आता प्रेस कॉन्फरन्स घेतोय हे एका पीडितेसाठी घेतोय आपण, परंतु असे 2100 केस ऑलरेडी 2 वर्षात रजिस्टर आहेत. त्याच्यामध्ये कोण पीडित आहेत, ते किती मायनर आहेत ज्यांना बोलता सुद्धा येत नाही, त्यांना न्याय देणार कोण? एनसीबीआरचा जो आकडा आहे सर, मी तर आरटीआय पोलिसांनी which 406 accused are still absconding. Police have failed to nab these accused, and if you consider gang rapes, this figure will go above 700 to 800 rape accused still absconding without being traced by the police. आतापर्यंत किती न्याय मिळाले? आतापर्यंत सर त्यांनी 2023 मध्ये
2023 मध्ये 977 रेप केस रजिस्टर आहे मुंबईमध्ये. त्यापैकी 603 आरोपी फक्त पकडलेले. हे जे 977 केस आहे हे मी इंडिव्हिज्युअल रेप केस सांगतोय. ह्या 977 मध्ये गँग रेपच्या केस जरी तुम्ही 10 जरी पकडल्या तर ही जी आरोपीची संख्या आहे ती इमिजिएटली वाढती. एकेका गँग रेप मध्ये 2 जणही असू शकतात, 10 जणही असू शकतात. आपण फक्त एका रेप मागं एक आरोपी धरून मी तुम्हाला सांगतोय. याच्यामध्ये जे ऍक्युज आहेत ना त्याच्यात मायनर किती असणार आहेत? मायनर हा याच्यामध्ये जे अक्युज्ड विक्टम आहेत ते मी सांगतो. 2023 मध्ये 977 पैकी 593 मायनर आहेत आणि 387 मेजर आहेत. 2024 मध्ये 1050 घटना घडलेल्या आहेत. त्यापैकी 609 मायनर आहेत आणि 441 मेजर आहेत. 2025 फेब्रुवारी 2 महिने फक्त जॅन आणि फेब 82 केस घडल्यात रेपच्या. त्यापैकी 38 मायनर आहे आणि 44 मेजर आहे. त्यामुळं कमीत कमी मायनरची संख्या ही 60% जास्त दिसून येते. आणि हे विक्टम मेजर आहेत, शिकलेले आहेत, म्हणून हे प्रेस पुढे येऊन मीडिया पुढे येऊन त्यांची बाजू मांडू शकतात, वकील हायर करू शकतात. हे जे मायनर आहे ज्यांचे कुटुंब मोस्टली स्लम ड्वेलर वगैरे असतात त्यांच्या हक्कासाठी कोण लढत आहे त्याचं कुणालाच काय तालमेल नाही. मग असा काही तुमच्याकडे डाटा आता यावेळेला उपलब्ध आहे का? हो. ज्या केसेस रेप म्हणून रजिस्टर झाल्यात परंतु कोर्टामध्ये ते मेजर दाखवलं त्यांचं जे एज आहे आणि त्यांचा सेट जो संगनमताने झालेला आहे किंवा दोघांच्या सहमतीने झालेला आहे आणि त्याच्यातून त्या केसेस लूज झाले किंवा त्याच्यामध्ये लूज होत आले आणि त्याचा फायदा त्या आरोपींना झाला. सर आता कोर्टामध्ये आपण तशी RTI माहिती मागू नाही शकत. पण जरी आपण ह्याच्यातनं असं एक निष्कर्ष लावला ह्याच्यामध्ये 20-25% केसेस समजा तुम्ही म्हणताय त्या पद्धतीचे फॉल्स असतील किंवा जे काय असतील पण ते डिसिजन कोर्ट घेईल. पण आरोपीला पकडणं आणि कोर्टापुढे आणणं हे काम शासनाचं आहे, पोलिसांचं. पण पोलीस एवढ्या प्रामाणिकपणे काम करतात असं तुम्हाला म्हणायचं की ते नाही करत आहे ना सर. कारण की आम्ही 2 महिने झाले फॉलोअप करतोय. चीफ मिनिस्टर साहेबांचा जो मेल ID आहे त्याला मार्क आहे. CM साहेबांच्या ऑफिसमधनं होम मिनिस्टरला तो मेल फॉरवर्ड केला जातो योग्य ती कारवाई करा म्हणून. होम मिनिस्ट्रीकडनं पुढं काय होतंय आम्हाला माहिती नाही. आणि पोलिसांनी जो आमच्या केसमधला जो आरोपी आहे ॲब्स्कॉन्डिंग जो आहे तो राहायला भुसावळला आहे. तिथं अजून एक पण व्हिजिट पण नाहीये पोलिसांची, होम व्हिजिट पण नाहीये की आरोपी तिथं आहे की नाही. सर तेच आम्हाला समजत नाहीये की आरोपी असा सराईत गुन्हेगार नाहीये तर पाठीशी त्याला कोण घालत असेल. एकतर तो सराईत आहे किंवा सराईतांशी संबंधित आहे किंवा सराईत नाही. हे 3 पैकी एकच. आपण असं धरू की नसल सराईत, नसल तर मग त्याला पाठीशी कोण घालते. 100% सर पोलीस ऑलरेडी पार्टी आहे. पोलीस ऑलरेडी पार्टी इन द केस. या संदर्भामध्ये महिला आयोगाकडे काही तुमच्या तक्रारी हो केली आहे ना सर. सगळं 2 महिने सर ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही शेवटचा एक आमचा स्टेप राहिलाय म्हणून ते घेतोय. कारण आमच्याकडे अजून काय राहिलंच नाही. चीफ मिनिस्टर, होम मिनिस्ट्री, वुमन्स जे महिला आयोग आहे त्याला हे सगळीकडे आम्ही ईमेल करून फॉलोअप करून सगळं संपलं म्हणून आम्हाला काय मार्ग उरला नाही. मग आम्ही प्रेस समोर यायचं ठरवलं की कदाचित प्रेस महिलांच्या प्रश्नावरती राज्यभरात किंवा मुंबईमध्ये मोठमोठ्या संघटना कार्यरत, बऱ्याच संघटना, मग त्या संघटनांपर्यंत आपण पोचलेले असतात. त्यांच्याकडून काय गेट टुगेदर होऊन काही निष्पन्न झाले का? ते काय जेव्हा हे सगळं घटना घडली सगळं झालं तेव्हा आम्हाला असं वाटलं की पोलीस इज हेल्पिंग अस आणि आम्हाला काही ना काहीतरी भेटेल त्याच्यात. वी विल गेट विक्ट्री और वी विल गेट सम काइंड ऑफ वी विल नो की काय चाललंय तिथे. तो वी डिड नॉट आम्ही असं स्वतःहून नाही गेलो पण सगळ्यांना मेल केला आहे. मेलचं जवाब आला नाही. आता 4-5 महिन्यांनी हेच चाललंय. बेल ॲप्लिकेशन आम्ही येतोय मग परत बेल रिजेक्ट, परत बेल देतात, परत तारखी देतात. म्हणून आज मी डिसिजन घेतले की तिथं येऊन मे बी काहीतरी भेटेल आम्हाला. प्रत्यक्ष भेट घेतली नाही. कारण की मी मेल केलं
फोन केले, मेल केला हां, असं ते काय? फोन नंबर सुद्धा आहेत माझ्याकडे. तर मी फोन स्वतः केले, तर ते मला म्हणतात, हो हो, काय मग का बोलली? ते म्हणतात आम्ही करू, उद्या करू, परवा करू. ते तसंच चाललंय, ते टाळाटाळ चालू. ह्या पत्रकार परिषदे थ्रू आम्हाला जे आपले नेते मंडळी आहे, जे आपला वडील वर्ग आहे नेते मंडळींचा, खास करून जे होम मिनिस्टर साहेब आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ते स्वतः एक लॉ ग्रॅज्युएट आहेत आणि वकील आहेत. त्यांना योग्य ते डायरेक्शन ते देऊ शकतात पोलिसांना, कारण त्यांना कायद्याचा विषय हा खूप चांगल्यारीत्या माहिती आहे. तर आम्हाला आमची त्यांच्याकडे कळकळून विनंती अशी आहे की हे जेवढे रेप केस आहेत महाराष्ट्रामधले, ह्यांना प्रत्येकाला त्यांनी जातीने लक्ष घालून हे जे ॲब्स्कॉन्डिंग गुन्हेगार आहेत त्यांना कोर्टापुढं आणून ठेवलं पाहिजे. पुढं जे कोर्ट निर्णय घेईल तो बाय वे ऑफ प्रॉसिक्युशन आणि ते प्लिडिंग्स वगैरे तर होईलच, परंतु कमीत कमी त्यांना अरेस्ट होणं गरजेचं आहे. पोलिसांचं त्यांच्या मनात एक दहशत बसली पाहिजे की बाकी मुलींना असा अत्याचार करणं वगैरे हे लोकांना भीती वाटली पाहिजे करण्याच्या आधी. या सगळ्या प्रकरणाला घेऊन आपण FIR दाखल करणार आहोत. सर, आम्ही ऑलरेडी हायकोर्टात एक दाखल केलेलं आहे कॅन्सलेशनसाठी अर्ज. कॅन्सलेशनसाठी अर्ज दाखल मेडिकल सर्टिफिकेट हो. मेडिकल आणि त्यांचे पंचनामे वगैरे. हो, पण त्यातला एक जो ॲब्स्कॉन्डिंग आहे त्याचा नाही, तो पकडलेलाच नाही आहे. त्यामुळे त्यांनी माझ्या मुलीचं 9 तारखेला सगळं घेतलं मेडिकल. जे अक्यूज आहेत त्यांचे 2 दिवसानंतर त्यांचे सॅम्पल्स वगैरे नाही त्यांचे. ते 2 दिवसानंतर घेतले. मग ते कसं नाही जमत? हां, ते ते आता पोलिसांना तोच विषय नसेल. मग केसच राहत नाही होते. त्याला एक वेळ त्याला बनवायचे हातपाय पडायचे म्हणून उभं करायचं. चान्स नाही काय ना ते जिवंत जाळायचे, राईट. ते तुमच्या मुलीने करायचं, आम्ही तुम्ही नाही करायचं. म्हणजे बियंडर दुसरं का ते घ्या आणि मग ओव्हरऑल तुमची काय टीम त्या पद्धतीने. माझं नाव ॲडव्होकेट जतीन आढाव. इथं हा विषय DN नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला 8 डिसेंबर 12 रोजीचा एक गँगरेपचा गुन्हा संदर्भातला आहे. त्याच्यामध्ये 3 जणांनी पीडितेवर गँगरेप केलेला आहे. तिच्या पाण्याच्या ग्लासात काही डिस्प्रिन म्हणून गोळी टाकून तिला ड्रग करण्यात आला आणि नंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर 9 डिसेंबर सकाळी तिने तिच्या आईवडिलांना पुण्यावरनं बोलवलं आणि ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले. परंतु ओशिवारा पोलीस स्टेशनने त्यांना सांगितलं की आमच्या हद्दीतलं नाही आहे, तुम्ही DN नगरला जावा. DN नगर पोलीस स्टेशनला गेले तर ते DN नगरचे अधिकारी म्हणाले की ते आमच्या हद्दीत नाही येते हे बिल्डिंग, साई कृष्णा बिल्डिंग अंधेरीतली, तुम्ही आंबोली पोलीस स्टेशनला जावा. तर आंबोलीला गेले. तिथं पण आंबोली पोलीस स्टेशनचे लोक म्हटले आमच्याही हद्दीत नाही. तिथून एक ऑफिसर त्यांच्यासोबत आला DN नगरला आणि मग हा गुन्हा रजिस्टर झाला. मग हा गुन्हा जवळजवळ संध्याकाळ झाली, त्यांनी गुन्हा नोंदवला. आरोपींना 2 आरोपी पकडल्या गेले ह्यामध्ये. त्या पकडलेल्या आरोपींचा जो मुख्य आरोपी त्याचं नाव आहे मुस्तफा शब्बीर रंगूनवाला आणि आकाश सिंधू बिंदू म्हणून. जो एक आरोपी फरार आहे तो मोहसिन खान, तो त्या दिवसापासून आत्तापर्यंत फरार आहे. आता ही जी 2 आरोपी पकडलेली पोलिसांनी, तर पीडितेला पोलिसांनी त्याच दिवशी कूपर हॉस्पिटलला मेडिकलसाठी पाठवलं. तिचा मेडिकल पूर्णपणे करण्यात आला. परंतु जे आरोपी आहेत त्यांचा मेडिकल त्यांनी दुसऱ्या दिवशी केलं, जे ते 2 जण होते 11 तारखेला आणि पीडितेचा 9 तारखेला केला मेडिकल. आता ह्याच्यामध्ये कसं ते पोलिसांचा काय अँगल आहे हे मेडिकल 2 दिवसांनी नंतर करण्याच्या मागं ते आम्हाला माहिती. त्यानंतर आम्ही तरी पण समजत होतो की पोलिस मदत करत आहे आणि वारंवार आम्ही फॉलोअप घेत होतो. पीडितांच्या कुटुंबांनी माननीय मुख्यमंत्री साहेब, होम मिनिस्टर साहेब, वुमन्स कमिशन ह्यांना सगळ्यांना ईमेल पाठवलेले. त्या ईमेलचं फक्त मुख्यमंत्री ऑफिसमधनं एवढं रिप्लाय आला की आम्ही तो योग्य त्या खात्याला पाठवलेला आहे आणि तिथं ते कारवाई पुढं करतील. त्यानंतर ह्यांनी कॉल केले मंत्रालयाचे जे नंबर आहेत त्या नंबरवर, परंतु जो कन्सर्न पर्सन आहे तो कधी कॉलवर आला नाही. मग पोलिसांची कंटिन्यू हे फॉलोअपमध्ये होते.
जे आरोपी फरार आहे त्याला पकडण्यासंदर्भात, पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. मग 24 फेब्रुवारी रोजी जो आकाश बिंदू त्यातला एक आरोपी आहे, तो न्यायालयापुढे एक बेलसाठी अर्ज टाकतो की माझं लग्न आहे आणि मला 8 आठवड्यांसाठी मला बेल हवी. तर त्याच्या युक्तिवादात त्याचा वकील म्हणतो की प्रायव्हेट पार्टवर फ्रेश इंजरी नव्हती मेडिकल रिपोर्टमध्ये. आता मेडिकल रिपोर्टमध्ये डोक्याला मार लागला आहे, तिच्या मानेला मार लागला आहे, हे सगळे जखमा मेन्शन्ड आहेत. प्रायव्हेट पार्टला इंजरी नाही आहे. त्याचं कारण असं की तिला ड्रग दिलेलं आणि तिला बेशुद्ध करण्यात आलं, त्यामुळे तिथं हातापायी करण्याचा काय प्रश्नच नाही इंजरी येण्याचा, कारण तिला ड्रग देऊन ते सगळा प्रकार घडलेला आहे. त्या अनुषंगाने त्याला जे आपले पब्लिक प्रॉसिक्युटर आहेत किंवा जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी पब्लिक प्रॉसिक्युटरांना व्यवस्थित अपडेट दिला नसेल आणि मग पी साहेबांना पुढं न्यायालयापुढं मांडता आला नसेल तर व्यवस्थित, म्हणून हा बेल झाला असावा असा आम्हाला शंका वाटते. त्यानंतर सुद्धा आम्ही पोलिसांशी फॉलोअप केला की ठीक आहे बेल झालाय, तुम्ही त्याचा कॅन्सलेशनचा अर्ज CRPC 439 प्रमाणे कॅन्सलेशनसाठी पोलिस अप्लाय करू शकतात बेलच्या. तरी देखील आज 2 महिने झाले पोलिसांनी ते अप्लाय केला नाही. तो बेल कॅन्सलेशनसाठी पोलिसांनी ना पीपींना अर्ज पाठवलाय की आम्हाला ही बेल कॅन्सल करायची, ना न्यायालयापुढं अर्ज. आम्ही तिथं गेलो फॉलोअपला तर आम्हाला एवढंच सांगतात की आपण प्रोसिजरमध्ये आहे, आम्ही करू. एवढंच असतं की 2 दिवसांनी या 3 दिवसांनी. मग हे सगळं आम्ही बरेच दिवस बघत होतो. आता तो म्हणजे आम्हाला ऑप्शन काय नव्हतं, म्हणून आम्ही म्हणजे त्यांच्या कुटुंबियांनी मला रिक्वेस्ट केली की पुढं आम्ही काय काय करू शकतो. मग मी त्यांना सुचवलं की तुम्ही मीडिया पुढं येऊन एक रिक्वेस्ट करू शकता ज्याच्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पब्लिक प्रॉसिक्युटर आहेत, हो. बरोबर, हो. त्यांनी ज्या वेळेला त्या मुलीचं ब्लड सॅम्पल घेतलं असेल, तुमचं म्हणणं आहे की तिला कशातून तरी अंमली पदार्थ दिला Right. किंवा काही मेडिसिन दिलं, बरोबर. मग त्याचे काहीतरी कंटेंट त्या ब्लड रिपोर्टमध्ये आले असतील ना? ते मेडिकल तो अजून आलेला नाही. तो रिपोर्ट अजून यायचा आहे. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये मेडिकल दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये ही घटना घडल्यानंतर आरोपींनी तिचा मोबाईलवर तिचा न्यूड फोटो काढलेला आहे, परंतु पोलिसांनी हे जे आहे हे कुठेही चार्जशीटमध्ये लिहिलेलं नाही की तिचा फोटो काढला, नाही तर त्यांना बेल भेटणं अवघड झाले असते. पण हा महत्त्वाचा विषय त्यांनी मांडला नाही, म्हणून त्या मुलीचं एज काय होतं? 27 26 ते 27. काय करते ती IT प्रोफेशनल आहे आणि प्रोड्युसर आहे ती. तिच्या आधीपासून यांच्याशी काय ओळख वगैरे होती? त्यातला जो एक आरोपी आहे मुस्तफा, जो मुख्य आरोपी आहे मुस्तफा रंगूनवाला, तो हिचा कॉलेजचा मित्र आहे. गेले 10 वर्षापासून ओळख होती. तो पण घरी यायचा जायचा, त्यांचे संबंध चांगले होते, म्हणजे ॲज अ फ्रेंड. अशा त्या फ्रेंडशिप पलीकडं काही संबंध नव्हते. तर त्याच्यावर विश्वास असल्यामुळं ही त्याच्यासोबत त्या दिवशी पार्टीसाठी गेलेली आणि तो म्हटला की माझी टोपी राहिली आहे अमुक अमुक फ्लॅटमध्ये माझ्या मित्राच्या, आपण ती टोपी कलेक्ट करू आणि मी तुला घरी सोडतो. त्या अनुषंगाने हा तिला त्या फ्लॅटवर घेऊन गेला की 2 मिनिटाचं काम आहे, टोपी घेऊन आपण निघू. तिथं हिला म्हटला की तू ही डिस्प्रिन गोळी घे, तुझं डोकं दुखायचं थांबेल. ही म्हणत होती की माझं डोकं दुखतंय, मला घरी जाऊ दे. तर तो म्हणतो की तू डिस्प्रिनची गोळी घे, बरं वाटेल. तर तिने, आता हा विश्वासातला होता म्हणून तिने ती घेतली गोळी आणि त्यानंतर हा सगळा प्रकार झाला. आणि त्याच्यानंतर तिला जेव्हा गुंगी येत होती, जेव्हा ती थोडीफार तिला माहीत होतं, तर तिने जे रिजिस्ट केलं तर ते तिचं डोकं फरशीवर आपटलं. त्याचा मोठा हे आहे, त्याच्यावर मार्क आहे, तो फोटोवर मार्क आहे. डोक्याला एवढा असं मोठं काळं झालेलं आहे आणि मानेवर ओरगडल्याचे सगळे ते डाग आहेत. तर ह्याच्यातनी पण प्रूव्ह होतं की तिच्यावर जबरदस्ती झाली. परंतु हे जे म्हणणं आहे की प्रायव्हेट पार्टवर फ्रेश इंजरी नाही, हे एकदम चुकीचं आहे. आणि ह्या बेसिसवर जर तो बेल झाला आहे, म्हणून आम्ही माननीय बॉम्बे हायकोर्टाला आम्ही अप्रोच केलेलं आहे. आता पुढे काय तुमचं म्हणणं आहे? आता आमचं एवढंच मागणी आहे की तपासी यंत्रणा ही आमच्या हाताबाहेरची आहे. हे गव्हर्नमेंटच्याच हातात आहे आणि गव्हर्नमेंटच त्यांना योग्य ते आदेश देऊ शकतं की कायद्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा. जर त्यांच्याकडं ऑप्शन आहे बेल कॅन्सलेशन करण्यासाठी, तर मग आम्हाला का प्रायव्हेट कंप्लेंट करावी लागते? तिचा जॉब गेलेला आहे, ती पैसे
वकिलांसाठी किंवा ट्रॅव्हलिंगसाठी ती आणणार कुठनं अशा कंडिशनमध्ये. प्रश्न हाही उत्पन्न होतोय ज्यावेळेला तिला वाटलं की आपल्याला गुड फील होत नाहीये, थोडासा त्रास होतो, मग तिने घरच्यांची फोनवरती संपर्क नाही केला इतर कोणाशी. फोन वॉज विथ हिम. फोन- फोन घेऊन टाकला आणि फोन माझ्या त्यांनी मुला- ताब्यात घेतलेला जेव्हा ते आणि माझ्या मुलांनी तिला 11:30ला फोन केला होता, म्हणजे तू कुठे आहे म्हणून. तिच्याकडे फोन होता, त्याच्याकडे फोन होता. तो म्हटला की तू तुझ्या भावाला सांग की तू घरात झोपली आहे, असं सांगितलं नाही तर मी तुम्हाला सगळ्यांना खलास कर. तर हां, आणि त्याच्यानंतर पण तिने ते सांगितलं. त्यांनी फोन घेऊन टाकला तिच्याकडनं. त्यांनी मला स्वतः 12:30ला त्यांनी मला स्वतः इंस्टाग्रामवर मेसेज केलं, कारण की ती म्हणत होती की माझी आई फोन करेल, माझी आई फोन करेल. आणि ते आम्हाला पहिल्यापासून ओळखतात, कारण की 10 वर्षापासून कॉलेजमध्ये होते, तर घरात येऊन जेवायचे. तर तो म्हटला, त्यांनी मला मेसेज केलं 12:15 आहे माझ्याकडे मेसेज. तो म्हटला हाय. तर मी झोपून गेले होते त्या टायमापर्यंत. तर मी सकाळी उठून 7:30 वाजता त्याचं मेसेज बघितलं इंस्टाग्रामवर. मी त्याला मेसेज केलं, काय झालं, तू मला मेसेज का केलं, कारण की तेव्हापर्यंत मला माहीत पडलं होतं. 5-5:30ला मला फोन आला होता. तर त्यांनी मला 2-2:30 वाजता मला परत मेसेज केलं की सानेन माझ्या संग होती, माझी मुलगी माझ्या संग होती म्हणून. मग हे जे तिच्याबद्दल जी दुर्दैवी घटना जी घडली त्या ठिकाणी जे तिच्यावरती अटेम्प्ट झाले ते ॲक्च्युली कुठे झालं, तो एरिया कोणता? अंधेरीच. अंधेरी. DN नगर. DN नगर. काय 704 साईकृष्ण अपार्टमेंट. फ्लॅट नंबर मग तो काय फ्लॅट नंतर 404. हे घडल्याच्या नंतर जेव्हा पोलीस गेले त्यावेळेला फ्लॅट सील वगैरे केला का? नाही. नाही, अजून नाही केलं. आता नवीन पोलीस कमिशनर आले दिलून त्यांच्याशी अपेक्षा काय, तुम्हाला अपेक्षा आहे की ते तुम्हाला न्याय मिळवून देत आहे? कमीत कमी असे जे रेप सारखे जे गंभीर गुन्हे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी कठोर पावलं उचलावे. आणि मुंबई हा फायनान्शियल कॅपिटल आहे, इथं बाहेर परप्रांत्या पण मुली येत आहेत आणि आपल्या महाराष्ट्राच्या छोट्या छोट्या गावातनं पण मुली इथं येत आहेत त्यांचं करिअर बनवण्यासाठी. तर त्या मुलींची सुरक्षा झाली पाहिजे. ह्या पद्धतीचे कठोर पावले जर रेप केसमध्ये उचलले तर अशा केसेस करायला लोक घाबरतील आणि आपले जे मुली इथं करिअर करण्यासाठी येत आहेत ते व्यवस्थित त्यांचं करिअर बनवू शकतात. या सगळ्या संदर्भातलं घेऊन तुम्ही नीलम गोरे किंवा चित्राबा या ज्या महिला आहेत की आक्रमकता महिलांच्या सुरक्षेसाठी नेहमी लढणार आहे, यांच्याकडे आपण भेट घेतली नाही, अजून तरी नाही. अजून तरी नाही का नाही घेतली तुम्ही? कारण की मी सगळ्यांना मेल केला होता, कोणी रिप्लाय रिप्लाय दिला नाही. आणि आय हॅड फुल थिंक की पोलीस माझी मदत करतात, कारण की मी नेहमी फोन करायचे, ते मला म्हणायचे मॅम प्रोग्रेसमध्ये आहे, आता माझी मुलगी अशी आहे, मी अशी आहे, मी तिला बघू, शी इज इन ट्रॉमा. ती सगळं सोडून घरात काउन्सिलिंग चाललं आहे तिचं बघू की मी सगळे पूर्ण बॉम्बेला येऊन फिरत बसू, हे सगळं करते मी. आणि घरी तिला एकटं सोडणं म्हणजे तिने उद्या सुसाईड केला, काय अपघात घडला त्याच्याबरोबर, ती पण रिस्क आहे. मुंबईचे नाही, नाही, पुण्यात. पुण्याचे मुलगी नाही. मुंबईत काम करत असताना तिच्या मित्रासोबत अन्य लोकांनी तिच्यावर विनयवंताचं प्रकरण केलेलं आहे. तुमचा आरोप आहे की तिला मुलीचं औषध वगैरे देऊन तिच्याबरोबर हे सगळं करण्यात Yes. आलं.